प्रत्येक जण करतोय. येस, आता आपण असा एक रिझल्ट बघू. मॅडम आपल्या सोबत आहेत, केतकी वटकर मॅडम, जे की एनटीपीसी मधून आहेत, हैदराबादवरून, आणि अमेझिंग असा मॅडम मध्ये चेंजेस झालेले आहेत. येस, मला तर वाटतं की मॅडम 2 वर्षापासून या फॅमिलीमध्ये जॉईन आहे. पूर्वीचा मॅडम आणि आताच्या मॅडम मध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन झालंय आपल्यासोबत केतकी मॅडम. येस केतकी मॅम, गुड मॉर्निंग. तुमचा परिचय द्या. काय बदल झालाय या देवा वेलनेस? थँक्यू सर. गुड मॉर्निंग. मी केतकी वटकर. माझ्यात खूप चेंजेस झाले सर. मी आधी हात पण नीट हलवत नव्हते, पण आता मी म्हणजे मी त्यावेळेस विचार करत होते की हात जास्त हलवून काय होणार आहे, थोडी रिड्यूस थोडी होणार आहे, पण रिड्यूस झालं. त्याच्यामुळे अजून दंड पण कमी होतात. मी ऑब्झर्व केलं माझं वजन आता ऑलमोस्ट 20च्या वरती गेलंय, कमी झालंय. मग मी परत रिलॅक्स केलेलं, पण मी आता परत लाईफवरती आले सर. मी 2 वर्ष झाले आहे, पण माझे थायरॉइड आता खूप कमी झालं आहे, म्हणजे आहेच नाही मला आता, बॉर्डर लाईनला आहे. पण मी जराही निष्काळजीपणा केला की परत लेवल वाढतं, थायरॉइड वाढतं. त्यामुळे म्हणजे सगळ्यांना हे सांगू शकते की एक्सरसाइज कंटिन्यू करायचं आणि आहार आपला संतुलित आहार घेतला तर खूप फायदा होतो. संतुलित आहार हे काही बारीक होण्यासाठी नाहीये, पण मीलचं सबस्टिट्यूट आहे ते. तुम्ही जे जेवण जेवता त्याच्यामधली हे घेतलं तर जास्त चांगलं आहे. ऑफकोर्स त्याच्याबरोबर स्प्राउट्स वगैरे, सॅलड्स खायचे, ते खूप फायदेशीर ठरतं. फायबर्स आपल्याला मिळतात आणि वजन कमी करायला पण हे होतं. आणि खूप पाणी पिल्याने आपलं डिहायड्रेशन नाही होत आपली बॉडी. त्यामुळे मला खरंच खूप फायदा झाला सर. मी कधीच सोडणार नाही. हो, मला फक्त थायरॉइड होतं सर, आणि माझं वजनामुळे म्हणजे पाय दुखायला लागलेले, गुडघे दुखायला लागलेले. वजन वाढलं की ते गुडघ्यांवरती आपलं प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे खूप त्रास होत होतं. म्हणजे चढायला, जिने चढायला, पकडून चढायला लागायचं, धाप लागायची. त्यामुळे खूप स्ट्रेस आउट झालेले, खूप फ्रस्ट्रेशन आलेलं. पण आता ठीक आहे सर. म्हणजे आता मला वाटतंय, म्हणजे कॉन्फिडन्स आला आहे की मी अजूनही रिड्यूस करू शकते. थँक्यू मॅम. तो असंच आपलं वजन रिड्यूस करत राहा. 15 किलो तुम्ही चॅलेंज